तेव्हा आम्ही जे त्यात बघितलं, सगळे राज्य सरकारचे कामं दाखवलेत. महापालिकेच्या नांदेडचा विकास म्हणजे केवळ नांदेड नगरपालिका पुरती नाही आहे. नांदेडचा समग्र विकास करायचा असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल तर लोकल बॉडी, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि बऱ्याचशा नागरी सुविधा सुद्धा निर्माण करण्याकरता केंद्र राज्य सरकार सुद्धा पैसा त्याच्यामध्ये येतो ना. हा काय फक्त महापालिकेचा पैसा नाहीये. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्यांच्या मदतीनेच नांदेड शहर झाले आतापर्यंत. त्यामुळे नांदेडच्या शहराच्या त्या विकासाची योजना पण त्या अंतर्भूत आहे. पण शहराचा विकास करताना लोकांना मुख्य रस्त्याची, ट्रॅफिकची समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे, त्याच्यामध्ये केवळ एकेका ओळीचा उल्लेख. अजून काय केलं पाहिजे? ट्रॅफिक आहे म्हणजे आहे करायचं आपल्याला. ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस ट्रॅफिक वाढते, त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट निर्माण होते, गाड्या वाढतात, टू व्हीलर्स वाढतात. त्याच्यामुळे ट्रॅफिक पहिल्यापेक्षा यासाठी वाढले की गुंतवणूक आली, मॉल्स आले, दुकानं वाढली, इमारती वाढल्या, त्याच्यामुळे गाड्या वाहनं अधिक वाढली, त्यामुळे ट्रॅफिक वाढली. सर, आपण इंदोर पॅटर्नची गोष्ट केली. इंदोरचे महापौर आज आले नाहीत. इंदोरमध्ये काही घटना घडली, काही लोक त्याच्यामध्ये दूषित पाण्यामुळे काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ते आले नाहीये, त्याची माहिती. त्यामुळे ते येणार होते, त्यांना घेऊ केव्हा ते 10 दिवसामध्ये जाऊन त्यांना बोलू. नांदेड शहरामध्ये सीसीटीव्हीचा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारीवर सुद्धा नियंत्रण येऊ शकते. हा सीसीटीव्ही नांदेडमध्ये मी सुरुवातीला नांदेडमध्ये काही प्रमाणामध्ये आणले, ते कार्यरत होते. मधल्या काळामध्ये बाकीचे क्षेत्र राहून गेलेलं आहे, पैशाची कमी पडली म्हणून ते राहून गेलेलं आहे. आम्ही त्याला प्राधान्य देऊ आणि नांदेड शहराची सुरक्षेकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, पोलीस बंदोबस्त अधिक वाढवायचा असेल, एन्फोर्समेंट अधिक करायचं असेल, सीसीटीव्ही लावायचे असतील ज्या ज्या ठिकाणी, ते आम्ही पूर्ण करू. तो आमचा त्यातला एक फोकसचा मुद्दा आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, पण बरेचसे निष्ठावंतांनी जे आहे ते आपलं नाराजी बोलून दाखवली. काही नाहीये. त्याच्यामुळे आमची यादी तुम्ही जर बारकाईने अभ्यास केलाच नाही, तुम्ही ऑप्शन आहे तर अभ्यास करा. तुमच्या अभ्यासाच्या अगोदर मी सुद्धा थोडा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही जे भाजपाचे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्यांना आम्ही उमेदवारी दिली. शेवटी निकष काय आहे? निवडून येण्यासारखं आहे. आणि त्यामुळे भाजपाचे जे उमेदवार जे पहिल्यांदाच काम करत आहेत त्यांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात आमच्या यादीमध्ये आहे, ते सिद्ध करू शकतो. कोणालाही पैसे मागितलेले नाहीत, कोणाकडून पैसे. माझं भाऊ अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या 50 वर्षाची आहे. सर, पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार देता आले नाही. ठीक आहे, ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून याची शक्यता दिली नाही मी, फॅक्ट आहे ना. ज्या ठिकाणी आम्हाला वाटते की आमचा उमेदवार येणार नाही त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही, खरी गोष्ट. शिवसेनेसोबत कसं आम्ही सांगितलं ना, आम्ही 8 ते 10 जागा त्यांना देऊ केल्या होत्या. त्यांची जागा 25-30 जागा शक्यच नव्हत्या. आम्ही त्या 25-30 जागा दिल्या असत्या, भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठे ऍडजस्ट करायचा हा प्रश्न होता. प्रयत्न आम्ही केला. सुद्धा पाहायला मिळत आहे असेल ना, त्यांना तिकडे जागा मिळाल्या, देगलूरमध्ये त्यांना मिळाल्या.